उत्पत्ती या परी झाले प्रसूते वरधावाराया प्रते धाडिला तिने. आता पहा कैकेयीला 2 मुलं झाल्यानंतर कैकेयीला मात्र मनात अहंकार, मनातला जो गर्व आहे की मला 2 मुलं झाले. आता राजा दशरथाची मी आवडती पत्नी आहे. लगेच एका सेवकाला बोलवलं, वर्धावा म्हणजे निरोप पाठवला राजा दशरथाकडे. राजा दशरथाला जाऊन सांगा की तुमच्या लाडक्या पत्नीला 2 मुलं झालेत, असा निरोप राजा दशरथाकडे आला. स्नेहाची हालवड सवडे सकामाचे आवडे पुत्र द्वियाचे आगुडे कैकेयी धाडी रायापासे. आणि पहा या ठिकाणी लगे लवकरात लवकर जा, पटकन राजाला जाऊन निरोप सांगा तुम्हाला 2 मुलं झाले. 2 मुलं कुणाला झाले तर तुमच्या आवडत्या पत्नीला झाले. या विषयीचा वृत्तांत सर्व राजापर्यंत वर्धाव्यामार्फत पाठवा. पुत्र द्वियाचे प्रिय जन्मा हिने रायाचे सुख परमा उदार हस्ते करणे धर्मा जातक क्रमा तिने केले. पहा या ठिकाणी राजा दशरथाला 2 मुलांचा वृत्तांत तर अगोदरच समजला होता. प्रभू रामरायाचा जन्म झाला, लक्ष्मण रायाचा जन्म झाला आणि लगेच म्हणले त्या ठिकाणी कैकेयी मातेला सुद्धा 2 मुलं झाले. याचाही राजा दशरथाला खूप मोठा आनंद झाला. लगेच त्या ठिकाणी त्यांच्या आनंदाच्या मध्ये राजा दशरथानं उदार सारखं सुरुवातीला जसं त्या ठिकाणी धनधान्य वाटप केलं, गायी त्या ठिकाणी वाटप केल्या, अशाच प्रकारचे त्या ठिकाणी धनधान्य वाटायला सुरुवात केली. जीविकाचारे पुरुषार्थ एके काळे घरा येतात ही विचारे पुत्र दशरथा झाले प्राप्त समकाळी. पहा नाथबाबा सांगतात की जसे म्हणले 4 पुरुषार्थ एकत्र एका घरात यावेत, धर्म अर्थ काम मोक्ष, हे जे 4 पुरुषार्थ आहेत म्हणले ते एकदाच एका घरात आल्यानंतर केवढं त्या ठिकाणी महत्भाग्य, केवढं महापुण्य त्या ठिकाणी होईल. असे हे 4 म्हणले एकदाच राजा दशरथाला सुख देण्यासाठी 4ही पुरुषार्थाच्या रूपानं 4ही मुलांचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला. हो मूर्तेचे रूपाय का हे चतुर्वेदे होवनी देखा दशरथासे द्यावया सुख 4 आलोले का पुत्र जन्मले. आणि पहा म्हणले या ठिकाणी जरी आपल्याला 4 मुलांचा जन्म झालेला दिसत असला तरी या ठिकाणी म्हणले 4ही मुलांची मूर्ती एकच आहे. मुळात तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की हा जो यज्ञ पुरुषानं जो प्रसाद दिला होता तो म्हणले मुळात एकच आहे आणि त्या एकाच प्रसादाचे एवढे भाग आपण केलेत आणि त्या भागापासून हे 4 मुलांची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. 4 मुलांचा जो जन्म झाला तर हे 4 नसून एकच मूर्ती आहे असं या ठिकाणी नाव. सचितानंद हारते जान तिचे प्रकाशा का वस्तू चिद्घान ती विचारे पुत्र परिपूर्ण पावला पाना स्वयरावा. पहा या ठिकाणी सांगतात सच्चित आणि आनंद. स्मिताताई तुमचा माईक चालू आहे. स्मिताताई तुमचा माईक चालू आहे. बंद करायचं कळा नाही. एकच शक्ती असते नवीच काय आणि फॅसिलिटी त्या शक्तीचा म्हणले त्या ठिकाणी जशी एक शक्ती असते अशा शक्तीला त्या ठिकाणी म्हणले जसं लक्ष्मण राय 2 नंबरचं बटन दाबा, लाल बटन शेजारचं, लाल बटन शेजारचं बटन दाबा. कोणाचं माईक चालू आहे? स्मिताताईचा चालू आहे. केला, बंद केला मी. माईक बंद झाला, व्हिडिओ राहिलाय. 2 नंबरचं बटन दाबा, तुम्ही लगेच बंद होतंय. लाल बटना शेजारच्या बटनाला टच करा. भगवान की जय. प्रवणतेची वेद
चारे देवी एक वस्तू प्रकारे पुत्र ते दशरथाचे घरे सुखकारी सर्वांचे. या ठिकाणी नाथबाबा सांगतात की जो वेदांचा जो निर्माता आहे प्रभू रामचंद्र आहेत, भगवान विष्णू आहेत, आणि ते वेदांची निर्मिती ज्यापासून होते, ज्या परमात्मापासून होते, त्या सर्व चारींचाही जो प्रकार आहे किंवा चारींचं जे म्हणले वेद जे आहेत म्हणले चार, तशाच प्रकारचे चार मुलं राजा दशरथांना सुख देण्यासाठी अलौकिक पद्धतीने त्यांच्या घरी जन्म घेतला असं नाथबाबा सांगतात. एक सुख नित्य नित्य ते त्यासी चित्त चतुष्टय म्हणते तिची चारे मूर्ती पुत्र सुखार्थे दशरथ. आणि पहा म्हणले एक निश्चित आणि एक नित्य जे सुख असते ते एकच असते म्हणले, आणि ते या चार प्रकारामध्ये या ठिकाणी आलेले, म्हणून त्याला चतुष्टय हा शब्द नाथबाबांनी वापरला. जसे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशा प्रकारचे या ठिकाणी चतुष्टय या दशरथाच्या घरी राजा दशरथाला सुख देण्यासाठी जन्म घेतला. सकळ जगाचा निज विश्राम वा वा. सकळ सुखाचा राम जो निष्कामाचा पूर्ण काम तो श्रीराम दशरथात्मजा. आणि पहा म्हणले जगाचा मूळ जो आहे म्हणले जगाला निर्माण करणारा, जगाचा जो विश्रांती स्थान आहे, जगाला आराम देणारा असा जो राम आहे, तो राम म्हणले राजा दशरथाचा आत्मा आहे असं नाथबाबा सांगतात. सकळ लक्षण जो सकळ लक्षणी संपूर्ण तोची तो लक्ष्मण जाण सुमित्रानंदन दशरथात्मजा. आणि सर्वच जन जाणलेला आहे असा तो एकच लक्ष असलेला लक्ष्मण, तोही म्हणले काय तर परमात्माला जाणणार आहे, परमात्म्याचं ज्ञान जाणणार आहे असा तो लक्ष्मण आहे, तोही म्हणले राजा दशरथाचा आत्मा आहे असं नाथबाबा सांगतात. ज्याचे सकाळी पदार्थ सदा सर्वदा संपूर्ण भरित हे वस्तू से म्हणते भरात कैकई सुत दशरथ आत्मजा. आणि ज्याच्यामुळे म्हणले सर्व पदार्थ कसे असतात तर परिपूर्ण असतात असा म्हणले तो भरत आहे. आणि भरत म्हणजे सुद्धा काय तर एक परब्रह्मच आहे, आणि तो कैकईचा जो मुलगा आहे असा असणारा भरतही म्हणले दशरथ राजाचा आत्माच आहे असं नाथबाबा सांगतात. मनुष्य शत्रू करी तो अल्प शत्रुगुण भव शत्रूचे निर्दळना करे तो शत्रुघ्न दशरथात्मजा. आणि हा जो म्हणले शत्रुघ्न आहे, जो म्हणले त्या शत्रूंचा नाश करतो, भयरूपी असणारे शत्रू त्या ठिकाणी या शत्रूने त्या ठिकाणी नाश पावतात असा तो म्हणले शत्रुघ्न सुद्धा राजा दशरथाचा आत्माच आहे नाथबाबा सांगतात. कनेट कैकईचे नंदन ह्याचे नाम भरत शत्रुघ्न वसिते केले नामाविधान सौघे जण दशरथी. अशा प्रकारची म्हणली जी कनिष्ठ पत्नी आहे कैकई माता, या कैकई मातेचे जे दोन मुलं आहेत, या दोन मुलांचं नामकरण त्या ठिकाणी वशिष्ठ गुरुनं केलेलं आहे. एकाच नाव भरत आहे तर दुसऱ्याचं नाव शत्रुघ्न असं नामकरण त्या दोन मुलांचं केलं. वशिष्ठे आवश्यका केले चौघाचे जातका जन्मा पत्रिका केली देखा नाम निर्जसा जगत
जगद्वंद्या आणि या ठिकाणी म्हणले आपल्या सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ गुरुनं काय केलं तर त्या चौघांचे त्या ठिकाणी जातक चौघांचे त्या ठिकाणी नाव बघितली, जन्मपत्रिका त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या आणि सर्वांची त्या चारही मुलांची नावं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही जी नावं आहेत ही म्हणली निर्दोष आहेत आणि निर्दोष असून जगाला वंदनीय आहेत, म्हणून या ठिकाणी चारही नावं अशी वशिष्ठ गुरुनं ठेवलेली आहेत. श्रीरामाने लागचे मना भरताने शत्रुघ्न चौघे दशरथा नंदना नामाभिधान जगद्वंद्या. आणि पहा या ठिकाणी सांगितलं नाथबाबा सांगतात की प्रभू रामराया राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चारही नावं राजा दशरथाच्या चार मुलांची वशिष्ठ गुरुंना ठेवलेली आहेत. चारही नावं कशी आहेत तर म्हणले जगद्वंद्य आहेत, वंदनीय आहेत आणि त्या नावाने म्हणले सगळ्या जगाचा उद्धार होईल अशी त्या ठिकाणी चारही नावं या ठिकाणी ठेवली. या परे श्रीरामाचे जन्मा सांगितला अनुक्रमा निरूपिले जन्माक्रमा चरित्रानुक्रमा अवतारा. आणि या ठिकाणी नाथबाबा सांगतात की मी काय केलं तर प्रभू रामराया, लक्ष्मण राया, भरत, शत्रुघ्न यांच्या म्हणले जन्माचे कथन केलेले आहे. अनुक्रमानं त्या ठिकाणी मोठ्यानंतर म्हणले लक्ष्मण झाल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न असा म्हणले त्या ठिकाणी जीवनाचा जन्माचा क्रम मी या ठिकाणी सांगितला. परंतु यांचा जन्मक्रम या ठिकाणी सांगितल्यानंतर यांचा आता चरित्रानुक्रम पुढे आहे. यांचे या चौघांचे म्हणले चरित्र आता पुढे गहन आहे आणि याची सुंदर कथा आता इथून पुढच्या अध्यायामध्ये किंवा पुढे येत राहील. सगळ्या श्रोत्यांना नाथबाबा येथोने श्रीरामाचे चरित्र आघात अनुपमे पवित्र धन्य वाल्मिकाचे वक्रे कथा पवित्रे शतकोटी. आणि नाथबाबा सांगतात की इथून पुढे म्हणले प्रभू रामरायाचं आघात असं चरित्र आहे आणि अनुपम्य असं पवित्र अशी रामकथा म्हणले आणि धन्य म्हणले त्या वाल्मिकाचं वक्र म्हणजे वाल्मिकाचं मुख, ज्या मुखातून ही रामकथा आपल्याला सगळ्या त्रिजगतात ऐकायला मिळते आणि धन्य म्हणले ते वाल्मिक अशा प्रकारची म्हणले शतकोटी रामायणाची तयार केलेली कथा ही म्हणले आता समोर येईल असं नाथबाबा सांगतात. एका जनार्दना शरणा पूर्ण झाले जन्मा कथना पुढे स्वानंदने रोपणा श्रुती अवधान मज द्यावे. संत एकनाथ महाराज आपल्या गुरुला संत जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात की आता या अध्यायामध्ये या पूर्ण प्रभू रामराया, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या जन्माचं कथन या ठिकाणी झालेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये अशी सुंदर अशी रसाळ सुंदर कथा आहे आणि त्या कथेसाठी म्हणले आता सगळ्या श्रोत्यांनी या ठिकाणी मला अवधान द्यावं असं या ठिकाणी नाथबाबा स्वस्ते श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कर्टिकाया श्रीराम जन्म प्रसंग निरूपणा नाम षष्ठमाध्याय गोडा पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका वायू घाते छत्र पडे मोडे सभेचे उडे सौभागे. आणि पहा म्हणले राजा रावण जेव्हा आपल्या सिंहासनावर बसण्यासाठी वर चढू लागला, वर चढता चढता म्हणले डोक्यातला मुकुट स्वतःच्या पायावर पडला.
स्वतःचा मुकुट पायावर पडल्यानंतर जे त्या ठिकाणी हवा सुटली तर हवेनं स्वतःचा तो त्या ठिकाणी जो मुकुटाच्या वर जे असणारं छत्र आहे ते छत्र सुद्धा मोडून पडलं आणि म्हणले सभेचे एवढे सौभाग्य, जसं म्हणले एखाद्या सौभाग्यवान महिलेचा पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती विधवा दिसते, अशा प्रकारे त्या सभेचं विधवा पण या ठिकाणी दिसू लागली. कुंभकर्णाच्या घरावरे दिवा बेतारे गुघू करे इंद्रजेत आरच्या बेतरे देखे आसे रे शरीरे. आणि पहा म्हणले या ठिकाणी सगळे आपशकून यायला सुरुवात केले. कुंभकर्णाच्या घरावर म्हणले घुबड बसले, घू 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 करायला लागले. घुबड ओरडणं हा आपशकून समजला जातो. तसंच म्हणले या इकडं म्हणले राजा रावणाचा जो मुलगा आहे इंद्रजितानं म्हणले आरशामध्ये स्वतःच त्या ठिकाणी तोंड पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी म्हणले शिर नसलेलं शरीर त्या ठिकाणी त्या आरशात दिसू लागलं. अशा प्रकारचे अपशकून इकडं लंकेमध्ये दिसू लागले. मंदाधरे ते गळसरे तुटोणे पडे रे अग्नी बेतरे ते काळी जवा सुंदर तवा भस्म करे रे हुताशन. पहा महाराज अपशकूनही कसे असतात. मंदोदरी जी राजा रावणाची धर्मपत्नी आहे, मंदोदरीच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्राची पोत जी गळसरी आहे ती म्हणले तुटून खाली पडली तर म्हणले कुठं पडली तर अग्नीमध्ये पडली. अग्नीमध्ये हात घालून काढण्याचा प्रयत्न करत असताना काढण्याच्या अगोदरच म्हणले ती भस्म झाली, तिची राख झाली म्हणजे जळून गेली. अशा प्रकारचे अपशकून इकडं प्रभू रामरायाचा जन्म झाल्यानंतर लंकेमध्ये घडू लागले. ऐसा विघ्नाचा वरता तिने राणे वसाहारे एकांत तिने राक्षसा कुळगात हा भूत निशाचरा. आणि पहा म्हणले या ठिकाणी काय केलं तर असे विघ्न म्हणले एक विघ्न येईल तर विघ्नाचा आवर्त यायला लागला. आवर्त म्हणजे एक विघ्न संपलं की दुसरं झालं की तिसरं झालं की चौथं. अशा प्रकारची विघ्न त्या लंकेमध्ये येऊ लागले. आणि इकडं म्हणले ज्या राण्या ज्या ठिकाणी राजा रावणाच्या राण्या राहत होत्या त्या राणी वसामध्ये सगळीकडे हाहाकार झाला आणि सगळ्यांच्या तोंडातून वाक्य फुटायला लागली की आता या आपल्या राक्षस कुळाचा नाश होतो की काय. अशा प्रकारची त्या ठिकाणी वाताहत अपशकुनानं झाली. रावण सांगे भय करे दृढपणे हेरे आसाये नगरी इथून कोणी न जावे दुरी अहोरात्री सावधान. लगेच राजा रावणानं सांगितलं अरे थांबा म्हणले भिवू नका. असं म्हणत असताना स्वतःच भीत होता, स्वतःच्या मनामध्ये धाकधूक होती, तरी सुद्धा दुसऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. म्हणले कुठं जाऊ नका, सगळेजण सावध राहा, आपल्या नगराचा पहारा अजून काही वाढवा. आणि अशा प्रकारचा धीर देण्याचं काम उग तुटपुंज त्या ठिकाणी राजाराव प्रधान देख सभानायक ती तोर घेतला धाक रावणा लागले दुःख दोक अरिष्ट अटक देखुनी. आणि या ठिकाणी बघा जे राजा रावणाचे प्रधान आहेत, जे सभेतले जे मुख्य नायक आहेत, यांना सुद्धा त्या ठिकाणी थरकाप व्हायला सुरुवात झाली. कारण भीती त्या ठिकाणी सगळ्यांनाच वाटायला लागली. कारण एक जर संकट आलं माणसाला तर वाटतं बा आला असेल सहज, पण एका मागून एक अनेक जर संकट येत असतील तर पुढं काय होईल आणि काय नाही हे काही सांगता येत नाही. अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रधानासहित सगळ्यांनी धाक घेतला. रावणाला सुद्धा त्या ठिकाणी धाकधूक वाटू लागली. आणि अशा प्रकारचे कधी न टळणारे संकट आपल्याच लंकेवर काय येत आहेत याचा त्या ठिकाणी विचार राजाराव करतो. हिरीकडे यावे देशे जाणार श्री वशेठ आपणा चौघा कुमाराचे विधान
संस्कार पूर्ण करविता झाला. आता इकडं म्हणले अयोध्येमध्ये काय झालं तर सगळीकडे आनंदी आनंद आहे. राजा दशरथाला 4 पुत्रांची प्राप्ती झालेली आहे. 4ही पुत्रांचं नामकरण विधी झालेला आहे. वशिष्ठ गुरुनं लगेच त्यांच्या जे पुढच्या विधी असतात त्या विधी करायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारची कथा इकडे अयोध्येमध्ये सुरू आहे. जात क्रमणामाभिधान कटी सूत्रांना प्राशान चोल क्रमवायन दान केली संपूर्ण विधी विक्ता. इकडे म्हणले वशिष्ठ ऋषीनं काय केलं तर जातक कर्म सगळ्यांचे नामकरण केले. सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणले कटिबंधन म्हणजे करदुडा बांधणे किंवा त्यांना म्हणले अन्न खाऊ घालणे किंवा शेंडी ठेवणे किंवा त्यांच्या हातानं काही दान धर्म करणे. अशा प्रकारचे जे संस्कार असतात लहान मुलांवर करायचे ते सगळे संस्कार इकडे वशिष्ठ गुरुनं 4ही मुलांचे केले. ऐश्वर्याचे आविष्कारे व्रत बंधनाचे हे निगजरे दाने सन्माने सत्पाते सुखी नृपवरे या परी केले. आणि काय 4ही मुलांचं वय 8 वर्षाचं झाल्यानंतर जे मौजी बंधन नावाचं व्रत करतात. या व्रताच्या त्या ठिकाणी व्रत करायला सुरुवात केली. त्या व्रताच्या निमित्तानं त्या मुलांच्या हातून सत्पात्र त्या ठिकाणी दान धर्म करायला सुरुवात केली. सन्मानानं त्या ठिकाणी ब्राह्मणांना असेल ऋषींना असेल दान धर्म राजा दशरथानं करायला सुरुवात. रामाचा व्रत बंधन सुखी केले विप्रावृदान स्वानंदे निघाले द्वंद्वान तो प्रमानंद पावला. इकडे म्हणले प्रभू रामरायाचं जे मौजी बंधन जे व्रत केलं त्या व्रतामध्ये जे सर्व त्या ठिकाणी असणारे ब्राह्मण तृप्त केले. त्याला सर्व प्रकारचं दान धर्म त्या ठिकाणी दिलं. सर्व त्या ब्राह्मणांना अतिशय आनंद झाला आणि त्या परमानंदामध्ये ते सर्वजण डुलत राहिले. श्रीरामाचे व्रत बंधना सुखी केले किंचना वन वन निमाले पूर्ण मागते पणा मुक्त झाले. आणि या प्रभू रामरायाच्या मौजी बंधनाच्या व्रतामध्ये सगळे अकिंचन सुद्धा त्या ठिकाणी तृप्त केले. म्हणजे जे दीन असतात गरिबी असतात जी दरिद्री असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सुख झालं. त्यांची जी मागण्यासाठी जी भटकंती होती जी वनवन करण्याची पद्धत होती ती त्या ठिकाणी बंद झाली आणि मागते पण मुक्त झाले. जे म्हणले मागणारे ते मुक्त झाले. आता पुन्हा काही मागायची गरज नाही. अशा प्रकारचे त्या ठिकाणी दान धर्म राजा झाले हरे व्रत बंधना वसिष्ठा पासे 4 जण आरंभिले वेदाध्ययन शास्त्र व्याख्याने वेदांत. आणि सर्व 4ही भावांचं मौजी बंधन हे व्रत झाल्यानंतर 4ही भाऊ त्या वशिष्ठ गुरुजवळ वेद अध्ययन करण्यासाठी शाळेत टाकण्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी विद्या अभ्यास करण्यासाठी वशिष्ठ गुरुकडे त्या ठिकाणी ठेवले. त्या ठिकाणी म्हणले त्यांना वेदाचं अध्ययन त्या ठिकाणी म्हणले शास्त्राचं आख्यान 6 शास्त्र असतील 4 वेद असतील या वेदाचं वेदाध्ययन करण्यासाठी वशिष्ठ गुरुनं त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. श्रीराम वेदाचे रे जन्मस्थानात त्यासे जगत माते जाण पठण झाले रे शास्त्र संपूर्ण अगाधपणा प्रज्ञे. आणि पहा या ठिकाणी नाथबाबा सांगतात की श्रीराम कसं आहे तर वेदाचं जन्मस्थान आहे. वेदांची निर्मिती भगवंताच्या मुखातून झालेली आहे. आणि या ठिकाणी म्हणले तेच वेद जर पुन्हा त्याच भगवंताला शिकायचे असतील तर काय वेळ लागणार. पाठांतर झाले म्हणले वेद भगवंताच्या बुद्धीची या ठिकाणी प्रज्ञेचं म्हणजे बुद्धीचं या ठिकाणी किती कौतुक करावं किती ती बुद्धी तल्लख तेच म्हणावी. कारण आपल्या बुद्धीचं अधिष्ठान भगवंत आहे आणि त्यांची बुद्धी कशी असेल तर या ठिकाणी नाथबाबा सांगतात
वशिष्ठ गुरुनं शिकवल्यानंतर लगेच देवांच्या त्या ठिकाणी प्रभू रामराय असतील, लक्ष्मण असतील, भरत शत्रुघ्न सर्वांच्या त्या ठिकाणी तोंडपाठ मुखपाठ विद्या झाली. या परी रघुनाथाचे जाणा झाले षडोपचे वर्षे संपूर्ण करावया तीर्थाभिगमान रघुनंदने उद्यता. आणि पहा त्या ठिकाणी वेदाचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी गुरुकडे प्रभू रामराया चारही भावासहित राहिले. प्रभू रामरायाला 16 वर्ष पूर्ण झाली. पूर्ण त्या ठिकाणी वेदाचं अध्ययन झालं, सर्व अभ्यास विद्या सर्व शिकली, पारंगत झाले. आणि पारंगत झाल्यानंतर आता तीर्थयात्रेला जाण्यासाठी प्रभू रामराया तयार झाले. प्रार्थोनी वाचे टाटे त्या सद्गुरूच्या अनुमते आज्ञा मागोणी दशरथाते श्रीराम तीर्थाते निघाला. आणि लगेच म्हणले आपली सर्व विद्या संपल्यानंतर विद्या पारंगत प्रभू रामराया झाल्यानंतर वशिष्ठ गुरुला आपल्या गुरुला नमस्कार केला, त्यांना प्रार्थना केली आणि मला आता या ठिकाणी म्हणले तीर्थयात्रेला जायचे. सद्गुरूची आपली अनुमती घेतली आणि राजा दशरथाची आज्ञा घेतली आणि प्रभू रामराया तीर्थयात्रेसाठी निघाले. मग पाहुनिया स्वदिना स्वस्ति वादु पुण्ये हवांचना सवे देवनिया सैन्य सुबुद्धी प्रधान समवेता. आणि प्रभू रामरायाला त्या ठिकाणी म्हणले तीर्थयात्रेला जाण्यासाठी म्हणले असा सुमंगल सुमुहूर्त पाहिला. आणि सुमुहूर्त पाहिल्यानंतर म्हणले त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर प्रभू रामराया कसं तर सुदृढ राहो, त्या ठिकाणी स्वस्थ राहो यासाठी पुण्य वाचन करायला सुरुवात केली. आणि सवय म्हणले त्या ठिकाणी सैन्य दिलं आणि सुबुद्धी प्रधान जे हुशार असणारे विवेकी असणारे प्रधान प्रभू रामराया सोबत दिलेले निधाले अक्षय भांडारे सवाच गायीचे किल्लारे नाना प्रकाराचे वस्त्रे त्रित रघुवीरे वाटावया. आणि पहा तीर्थयात्रेला भगवंत जात असताना राजा दशरथांना आपल्या मुलाबरोबर काय काय साहित्य दिलं तर त्या ठिकाणी म्हणले अक्षय असणारी अशी भांडार दिली जे कधीच संपणार नाहीत. अशा प्रकारचं धन धान्य संपत्ती त्या ठिकाणी प्रभू रामराय तीर्थावर गेल्यानंतर दान करावं यासाठी स्वतः भगवंतानं दान केलेलं. पण आताची माणसं म्हणतात कोण सांगितलं दान करायचं कोण सांगितलं तिथं नेऊन वाटायचं. स्वतः भगवंतानं हे सगळं सोबत नेलं. तेच नव्हे म्हणले सवत्स गायी म्हणजे गायी वासरा सहित गायीचे कळपच्या कळप परमात्मानं त्या ठिकाणी आपल्या तीर्थयात्रेला सोबत नेले. आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी तीर्थयात्रेला प्रभू रामराया निघाले. सरे सरिता सिंधू संगमा पुण्यभूमी रे पुण्याश्राम कलापग्राम नंदीग्राम मार्ग दुर्गमा हिमालया. प्रभू रामरायानं आपली तीर्थयात्रा सुरू केली. तीर्थयात्रेला जाताना अनेक प्रकारची सरोवर अनेक प्रकारच्या नद्या अनेक प्रकारचे सिंधू संगम म्हणजे ज्या ठिकाणी नद्या सागराला मिळतात त्या ठिकाणीला सिंधू संगम म्हणतात. अशा प्रकारचे सिंधू संगम असतील किंवा पुण्यभूमी पुण्याश्रम ज्या ठिकाणी पुण्य करणारे जपी तपी ऋषींचे जे आश्रम आहेत असे पुण्याश्रम किंवा त्या ठिकाणी म्हणले असा दुर्गम म्हणजे खरतड रस्ता असणारा हिमालय अशा ठिकाणी सुद्धा प्रभू रामराया तीर्थयात्रा करतात. दूर मार्ग पंचप्रयाग वेद प्रयाग शिव प्रयाग कर्ण प्रयाग ब्रह्म प्रयाग ते गुप्त प्रयाग पाचवा. पहा म्हणले त्या ठिकाणी दुर्गम हिमालयामध्ये प्रभू रामराया गेल्यानंतर बद्रीनाथाला त्या ठिकाणी गेले. बद्रीनाथाला गेल्यानंतर म्हणले पंचग्रया प्रयाग असतील वेद प्रयाग असतील शिव प्रयाग असेल कर्ण प्रयाग असेल ब्रह्म प्रयाग असेल आणि अति गुप्त प्रयाग
अशा या 5ही प्रयागाच्या त्या ठिकाणी स्नान प्रभू रामरायाने केलं. आता हे त्या बद्री केदारला जाणाऱ्या माणसांना माहित आहे, आमचे परमेश्वर महाराज यावर्षी गेले होते, त्यांना माहित असेल. आता आपण हे वाचतोय परंतु सांगतोय, पण आपण हे काही अजून बघितलं नाही. पण बघणाऱ्या त्या ठिकाणी जे गेले त्यांना याचा अनुभव आहे की या सगळ्या तीर्थ ठिकाणाच्या ठिकाणी प्रभू रामरायानं स्नान केलेले आहे. शरयो गंगा सुवर्ण भद्राती आणि हे प्रयाग त्रिवेणी कार्तिक मासे कृष्णावेणे मुख्य त्रिवेणी माग स्नाना. पहा म्हणले प्रभू रामरायानं ज्या ज्या नद्या लागतील त्या सर्व नद्यांचं त्या ठिकाणी पवित्र असं स्नान केलेलं आहे या ठिकाणी. कारण पवित्र नद्यांचं स्नान केल्यानंतर पाप जळून जातात, माणूस त्या ठिकाणी शुद्ध होतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी माघ महिन्यातलं किंवा कार्तिक महिन्यात कृष्णा नदीचं असेल, त्या ठिकाणी सुवर्णभद्रा नदीचं असेल, गंगा यमुना सरस्वती यांचा जो संगम होणार आहे त्या ठिकाणीचं स्नान असेल, अशा सर्व प्रकारच्या नद्यांचे स्नान प्रभू रामराया तीर्थयात्रा करत असताना करतात. वने तपवने शिखरे प्रम पावन जे जे उखरे तीर्था देते पुष्करे तीर्थक्षेत्री विधी विक्ता. आणि पहा म्हणले तीर्थयात्रेत प्रभू रामरायान मग वन असतील, उपवन असतील, त्या ठिकाणी पर्वत असतील, मोठमोठाले शिखर असतील, किंवा म्हणले त्या ठिकाणी असणारी अशी प्रत्येक जागी जी भेटणारी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थाची तीर्थयात्रा ब्रह्मांड नायक परमात्मा या ठिकाणी करतो. निमिषारण्य धर्मारण्य पाचारण्य ब्रह्मारण्य महापंथाचे वेदारण्य ऋषी वेदज्ञ जेथे असती. आणि पहा म्हणले नैमिषारण्य असेल, धर्मारण्य असेल, चंपकारण्य असेल, ब्रह्मारण्य असेल, किंवा ज्या अरण्यामध्ये वेदाचं अध्ययन करणारे ब्राह्मण राहतात, वेद ज्ञानी ब्राह्मण राहतात, अशा ठिकाणी सुद्धा तीर्थयात्रेच्या निमित्तानं प्रभू रामरायानं भेटी दिल्या. मंद्याद्री आणि विद्यांद्री मूळ पीठाचा सह्याद्री गंगात्रीचा ब्रह्मांद्री लोकोत्तरी अतिश्रेष्ठा. पहा म्हणले मोठमोठे जे पर्वत आहे म्हणले मंदरांद्री आणि विंध्याद्री, किंवा जो मूळचा जो सह्याद्री आहे तो सह्याद्री, किंवा गंगा नदीच्या तीरावर असणारा ब्रह्मांद्री, अशा प्रकारची सगळे त्या ठिकाणी श्रेष्ठ श्रेष्ठ पर्वत सुद्धा प्रभू रामरायानं तीर्थयात्रेच्या निमित्ताने. क्रांती सरस्वती बिंदू सरा धर्मालय कुरुक्षेत्र ज्वालामुखी ज्वाला दुर्धराती पवित्र पृथोदक. या ठिकाणी म्हणले प्राची असेल, सरस्वती असेल, बिंदू सरोवर असेल, या ठिकाणी ज्या ज्वालामुखीच्या ज्वाळा असतील त्या सुद्धा प्रभू रामरायानं पाहिल्या. कारण त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते म्हणले अतिशय पवित्र आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तीर्थयात्रेमध्ये प्रभू रामराय केले ते गंगेचे दर्शन धर्मस्तंभाचे स्पर्शन ब्रह्मयोनीचे अवलोकन गायत्रीचे ध्यान संध्यावटी. म्हणले प्रभू रामरायानं तिन्ही गयेचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. 3 गया, मातृगया, पितृगया आणि गया, अशा 3 गयेचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. गंगा, गोदावरी, चंद्रभागा या सगळ्या गंगेचं त्या ठिकाणी स्नान केलं. असं प्रभू रामरायानं ते आपल्या तीर्थयात्रेमध्ये सर्व प्रकारचं त्या ठिकाणी म्हणले ते गायत्री मंत्राचा जप त्या ठिकाणी संध्यावटीच्या ठिकाणी प्रभू रामरायाने केला. अशा प्रकारची तीर्थयात्रा प्रभू रामराया करतात. ब्रह्मावरत गोमती तीरा हिरण्यासन हित सागरा सागरावरते शंखोदार तिथे विद विदाद्वार करी हरी. आणि या ठिकाणी म्हणले भगवंतानं शंकासुराचा उद्धार करून वेदाची सोडवणूक केली. अशा ठिकाणी प्रभू रामराया तीर्थयात्रा करत करत या ठिकाणी आले. अशा प्रकारचं नाथबाबा भगवंताच्या तीर्थयात्रेचं वर्णन सांगतात. सप्तपुरी तीर्थ मार्गे केली 12 हे ज्योतिर्लिंगे प्रभासे रे सोमनाथ योगे
पंचकृष्णा प्रयोगे मूळ माधवा. आता या ठिकाणी नाथबाबा सांगतात की सप्तपुऱ्या केल्या. प्रभू रामरायानं तीर्थयात्रेमध्ये सप्तपुऱ्या केल्या. त्यामध्ये म्हणले अयोध्या असल, काशी असल, कांची, विष्णुकांची, शिवकांची, अशा ज्या सप्त मोक्षपुऱ्या त्या सप्त मोक्षपुऱ्या केल्या. त्यानंतर म्हणले 12 ज्योतिर्लिंग केले. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील घृष्णेश्वर असेल, इकडं औंढा नागनाथ असेल, इकडं परळी वैजनाथ असेल, इकडं भीमाशंकर असेल, अशा प्रकारची 12 ज्योतिर्लिंगाची या ठिकाणी म्हणजे रामचंद्रांनी यात्रा केलेली आहे. अशा प्रकारची कथा, अशा प्रकारची यात्रा, तीर्थयात्रा प्रभू रामराया करतात. आजच्या या कथेचं या ठिकाणी आता पूर्णविराम करण्याची वेळ आलेली आहे, कारण आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे. 30 ओव्या झालेल्या आहेत. या पुढची कथा आता उद्याचे वाचक सूचक असे सुज्ञ रसाळ त्या ठिकाणी सांगतील असे या ठिकाणी. आणि जी चूक भूल असेल ती श्रोत्यांनी माफ करावी, कारण आम्ही थोडेसे नवीन आहोत. परंतु याच आपल्या रामकथेच्या माध्यमातून सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या पुण्यानं ही कथा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी थांबतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. उत्कंठ साधोणी शिळाचे तुझे लंका पुरी काम क्रोधारी राक्षस मर्दोणी